नमस्कार मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी चालू वर्तमान काळावर आधारित एखादं मराठी वाक्य सूत्रानुसार कशा प्रकारे त्याला आपण इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचे असतो याविषयीची सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिला, तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मग चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधील वाक्य त्याला आपण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बनवू शकतो याची पूर्णपणे कल्पना तुम्हाला येऊन जाईल। या व्हिडिओमध्ये आपण काही मराठीमध्ये सेंटेन्स घेतला आणि त्यांना आपण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बदलायचे हे बघून घेणार आहोत। तरी पुढे जाण्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। वाक्य बघा, माझा मुलगा त्याच्या विज्ञान प्रकल्पावर काम करत आहे। तर बघा, अगोदर वाक्य आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे। करत आहे, इथे बघा आहे हा शब्द आहे म्हणजे हा वाक्य वर्तमान काळातील आहे आणि करत आहे म्हणजे क्रिया सुरू आहे, कामाला सुरुवात झालेली आहे परंतु काम पूर्ण झालेलं नाही म्हणजे करत आहे, कंटिन्यूस मध्ये काम सुरू आहे। तर हे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मधील हे वाक्य आहे। तर या वाक्याला आपल्याला मग इंग्लिशमध्ये बदलवायचं आहे। इंग्लिशमध्ये बदलवायचं कसं, तर बघा आपल्याला सूत्र माहीतच आहे प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचं। सूत्र काय, तर सर्वप्रथम आपल्याला करता घ्यायचा। करता काय, इथं माझा मुलगा, माझा मुलगा काय हा करता आहे आणि त्यानंतर क्रिया कोणती होत आहे, तर काम करण्याची क्रिया होत आहे। ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या। तर सूत्र काय आहे, सर्वप्रथम करता घ्यायचा आहे, करत्यानंतर हेल्पिंग वर्ब नंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि त्याला ING प्रत्यय लावायचे आणि त्यानंतर उर्वरित शब्द। तर रोजच्या जीवनशैलीमध्ये आपण साधारणतः 4 प्रकारचे वाक्य बोलत असतो, होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नवाचक होकारार्थी आणि प्रश्नवाचक नकारार्थी। तर हा वाक्य बघा होकारार्थी वाक्य आहे। होकारार्थी वाक्याचं सूत्र कसं आहे, नकारार्थी वाक्याचं सूत्र कसं आहे, प्रश्नवाचक होकारार्थी वाक्याचं सूत्र कसं आहे आणि प्रश्नवाचक नकारार्थी वाक्याचं सूत्र कसं आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितल्या। तर हे होकारार्थी वाक्य आहे। तर वाक्यामध्ये करता काय, माझा मुलगा, मग माझा मुलगा याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला आपण माय सन। त्यानंतर हेल्पिंग वर्ब इथं कोणत्या बघा, सन हा शब्द आलाय, सन। बघा करता आय असेल तर आय नंतर आपण एम लिहितो। करता ही शी इट किंवा एकवचनी नाम असेल तर त्यानंतर आपण काय लिहितो, इज लिहितो। आणि करता यू वी दे व अनेकवचनी नाम असेल तर आपण आर हा हेल्पिंग वर्ब वापरत असतो। तर इथं बघा सन म्हणजे काय, ते मुलगा, तर हा एकवचनी आहे त्यामुळे आपण इथं लिहू इज, माय सन इज। त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापद, क्रिया काम करण्याची आहे तर वर्कला आपल्याला ING प्रत्यय लावायचा म्हणून वर्किंग, ING लावला आहे। माय सन इज वर्किंग, त्याच्या विज्ञान प्रकल्पावर काम करत आहे, मग वर्किंग ऑन हिज सायन्स प्रोजेक्ट। तर बघा अशा प्रकारे वाक्य बनेल, माझा मुलगा त्याच्या विज्ञान प्रकल्पावर काम करत आहे। तर माय सन इज वर्किंग ऑन हिज सायन्स प्रोजेक्ट, या प्रकारे वाक्य बनेल। आता हेच वाक्य जर नकारार्थी असेल तर कशा प्रकारे बनेल बघा। आता हे वाक्य नकारार्थी आहे, माझा मुलगा त्याच्या विज्ञान प्रकल्पावर काम करत नाही आहे। इथं नाही शब्द आला म्हणजे वाक्य नकारार्थी झालं। तर नकारार्थी वाक्य असल्यास मग त्याचा इंग्लिशमध्ये कन्वर्ट करतील कशा प्रकारे बघा। तर बघा वाक्य जर नकारार्थी आहे तर आपल्याला मग सूत्र सारखंच ठेवायचं आहे, फक्त एका गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे बघा सर्वप्रथम आपण करता घ्यायचा, करतानंतर हेल्पिंग वर्ब नंतर आपल्याला क्रियापद न घेता त्या अगोदर नॉट हा शब्द घ्यावायचा आहे। तर इथं बघा करता काय आपला माझा मुलगा आहे तर माय सन इज आहे म्हणून इज, माय सन इज। त्यानंतर नकारार्थी वाक्य आहे, नाही आहे म्हणून आपल्याला इथं नॉट शब्द वापरायचा आहे। बाकी काम करत आहे मग वर्किंग, क्रियापदाला ING प्रत्यय, वर्किंग ऑन हिज सायन्स प्रोजेक्ट। तर बघा वाक्य होकारार्थी होतं तेवढे आपण सहाय्यकारी क्रियापदानंतर डायरेक्ट क्रियापद घेतलं होतं, परंतु ज्यावेळी वाक्य नकारार्थी होतो त्यावेळी सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला नॉट हा शब्द घ्यावायचा आहे। बाकी मग क्रियापदाला ING प्रत्यय लावून बाकीचं वाक्य जशा तसं घ्यावायचं आहे। तर अशा प्रकारे आपण चालू वर्तमान काळातील वाक्यांना इंग्लिशमध्ये बदलू शकतो किंवा आपण व्यवहारात बोलू शकतो। रोजच्या व्यवहारातले हे वाक्य आहेत
आला आपण फक्त या पद्धतीने बोलावायचं आहे। त्यानंतर बघा हेच वाक्य जर प्रश्नार्थी होकारार्थी असेल तर मग वाक्याची मांडणी कशा प्रकारे करायची असते किंवा आपण ते कशा प्रकारे बोलायचे असते ते बघू। तर बघा वाक्य तोच आहे, माझा मुलगा त्याच्या विज्ञान प्रकल्पावर काम करत आहे का। शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे, प्रश्न विचारला, इथं काम करत आहे का। तर अशा वेळी मग आपल्याला वाक्य चालू वर्तमान काळातील आहे, त्यावेळी आपण मग वाक्याची मांडणी कशा प्रकारे करायची। तर याकरिता बघा वाक्य निवड होकारार्थी होतं किंवा नकारार्थी होतं, त्यावेळी अगोदर आपण काय घेत होतो, कर्ता घेत होतो, त्यानंतर सहायकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब घेत होतो। समजा वाक्य प्रश्नार्थी असेल, मग वाक्य होकारार्थी असो की नकारार्थी असो, परंतु वाक्य प्रश्नार्थी असेल तर त्यावेळी अगोदर आपल्याला सहायकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे आणि त्यानंतर कर्ता घ्यायचा आहे। कर्ता काय, माझा मुलगा, माझा मुलगा म्हणजे सन, तर सन नंतर कोणता हेल्पिंग वर्ब येते, इज, म्हणून सर्वप्रथम आपल्याला इज घ्यायचा, इज माझा मुलगा आहे म्हणून माय सन। त्यानंतर क्रियापद, क्रिया सुरू आहे म्हणून क्रियापदाला आपल्याला ING प्रत्यय लावायचा आहे, वर्किंग ऑन हिज सायन्स प्रोजेक्ट, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह। तर बघा आहेच वाक्य आपण कसे बोलणार, तर इज माय सन वर्किंग ऑन हिज सायन्स प्रोजेक्ट अशा प्रकारे आपण प्रश्न विचारू शकतो। परंतु हेच वाक्य जर होकारार्थी होते त्यावेळी आपण कसे बोलले असते, तर माय सन इज वर्किंग ऑन हिज सायन्स प्रोजेक्ट अशा प्रकारे आपण बोलू शकतो। त्यानंतर बघा हेच वाक्य जर प्रश्नवाचक नकारार्थी असेल त्यावेळी आपण मग वाक्याची मांडणी कशा प्रकारे करायची असते। तर वाक्य बघा, माझा मुलगा त्याच्या विज्ञान प्रकल्पावर काम करत नाही आहे का। नाही आहे का नकारार्थी प्रश्नवाचक वाक्य आहे। प्रश्नवाचक वाक्य आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे, हेल्पिंग वर्ब, मग इथं काय माय सन, सन नंतर इज येतो म्हणून इज माय सन। आता प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून आपल्याला काय घ्यायचं, इज माय सन, इज माय सन। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वाक्य जर नकारार्थी असेल तर क्रियापदाच्या अगोदर आपल्याला नॉट लावायचा आहे, क्रियापदाच्या अगोदर नॉट, त्यानंतर क्रियापद आणि त्याला ING प्रत्यय म्हणजे वर्किंग, वर्किंग ऑन हिज सायन्स प्रोजेक्ट, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह। तर बघा तेच वाक्य आहे, आता नकारार्थी केलं तर यावेळी मग आपल्याला फक्त सहायकारी क्रियापदानंतर नॉट लावायचा आहे आणि क्रियापदाला ING प्रत्यय, बाकी सेम जसं तसं वाक्य। तर आपल्याला समजलं असेलच की प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधील जे वाक्य असतात मग त्या वाक्याची मांडणी कशा प्रकारे करायची असते। तर इथं मी पुन्हा एक सेंटेन्स घेतलेला आहे, माझी आई रात्रीचे जेवण बनवित आहे। तर हे वाक्य पण बघा चालू वर्तमान काळातील आहे आणि होकारार्थी वाक्य। मग या वाक्याला आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं झाल्यास आपण कशा प्रकारे करू शकतो ह्या तुम्ही कमेंट करून सांगा। आणि हेच वाक्य जर आपण नकारार्थी बनवलं तर माझी आई रात्रीचे स्वयंपाक बनवित नाही आहे अशा प्रकारे, मग त्याचे पण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचं हे पण कमेंट करून सांगा। त्यानंतर ह्याच वाक्याला आपण जर प्रश्नवाचक होकारार्थी बनवलं तर त्याचं इंग्लिशमध्ये कशा प्रकारचं रूपांतर करू शकतो आणि हेच वाक्य आपण प्रश्नवाचक नकारार्थी वाक्य बनवले तर याचं आपण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे रूपांतर करू शकतो हे पण कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण थोडीफार मदत होईल।